नमस्कार मित्रो, मी सोमनाथ पगार, गीतकार, कवी, लेखक, यूट्यूबर, ब्लॉगर। आज मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अर्थात एनसीएल हा दाखला कसा काढायचा याबद्दल माहिती सांगणार आहे। सदरचा व्हिडिओ तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर जाऊन सर्व प्रकारचे ऑनलाईन दाखले काढण्यासाठी उपयोगी पडू शकतो। तर मग चला जाऊया महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर। गूगलच्या ब्राउझरमध्ये जाऊन आपले सरकार असे टाइप करा किंवा आपले सरकार .mahaonline.gov.in असे टाइप केले तरी चालेल। आपले सरकार पोर्टल आपण समोर बघतोय। महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिसेस ॲक्ट, युअर सर्व्हिस इज आवर ड्युटी असं शासन म्हणतंय। तर आज आपल्याला बघायचं आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ऑनलाईन कसं काढायचं। तर त्यासाठी मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं ऑनलाईन दाखले काढण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या या आपले सरकार पोर्टलवरती लॉग इन करावं लागेल। बघा इथं नमूद केलं आहे न्यू युजर रजिस्टर हिअर, म्हणजे नवीन असाल तर रजिस्टर करा। जर तुम्ही ऑलरेडी आपले सरकार पोर्टलवरती रजिस्टर केलं असेल तर इथं लॉग इन करा, लॉग इन हिअर। तर मी आता इथं लॉग इन करतोय, माझा युजर नेम टाकतोय सोमनाथ पगार। मला आता पासवर्ड टाकावा लागेल आणि त्याखाली दिलेला कॅप्चा मी एंटर करतोय CUJT8 आणि माझा आता मला जिल्हा निवडावा लागतोय आणि मी आता इथं लॉग इन म्हणेल। आणि समजा यदा कदाचित जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरले, युजर नेम विसरले, घाबरून जायचं नाही। इथं क्लिक करून तुमची माहिती भरा, तुम्हाला तुमचा पासवर्ड रिसेट करता येईल, युजर नेम माहीत करून घेता येईल। तर मी आता इथं करतोय लॉग इन। बघा लॉग इन करताच माझी ट्रान्झॅक्शन हिस्ट्री मला दिसते। यापूर्वी मी किती अर्ज केले होते, कधीपासून केले होते, कुठला अर्ज मला प्राप्त झाला, कुठला नाही झाला, सगळी माहिती मला इथं लॉग इनमध्ये मिळते। बघा मी 2018 पासून या सेवांचा लाभ घेतोय। यावर्षी मी इन्कम सर्टिफिकेट अर्थात उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज केला होता, तर तो दाखला मला आता उपलब्ध झाला आहे। तुम्ही बघू शकता, बघा डाउनलोड इन्कम सर्टिफिकेट डाउनलोड, म्हणजे तो आता माझ्या लॉग इनला उपलब्ध आहे, तुम्ही डाउनलोड केलेला आहे। आणि तो उत्पन्नाचा दाखला आल्यानंतर मी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी सुद्धा अर्ज केलेला आहे। बघा नुकताच माझा नॉन क्रिमिनलचा अर्ज इथं तुम्हाला दिसतोय इन प्रोसेस, तुम्हाला 29/8 पर्यंत मिळेल याची मला गॅरंटी आहे। मी जे काही शासनाला दाखला मिळावा म्हणून शुल्क अदा केलं त्या शुल्काची पावतीसुद्धा मला इथं डाउनलोड करता येऊ शकते। म्हणजे नॉन क्रिमिनलच नाही तर सगळ्या प्रकारचे दाखले तुम्ही या पद्धतीने काढू शकतात। इथं वेगवेगळ्या सेवा दिल्या, वेगवेगळे डिपार्टमेंट दिले आणि त्या डिपार्टमेंटला गेले की त्या डिपार्टमेंटला त्या विभागात उपलब्ध असलेले दाखले तुम्ही काढू शकतात। आता आपल्याला काढायचं आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तर त्यासाठी मी जाणार आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट। आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडून मिळतं। इथं सब डिपार्टमेंट आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे, कारण रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये रेव्हेन्यू सर्व्हिसेस आणि लँड रेकॉर्ड डिपार्टमेंट असे 2 डिपार्टमेंट आहेत। तर त्यापैकी आपण आता निवडतोय रेव्हेन्यू सर्व्हिसेस। आता रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला काय पाहिजे, तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे। बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे कुठले दाखले मिळतात, रेव्हेन्यू डिपार्टमेंटला ते सगळं दिलं आहे। नॉन क्रिमिनल असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, सिनियर सिटीजन सर्टिफिकेट असेल, लँडलेस लेबर सर्टिफिकेट असेल, ॲग्रिकल्चरलिस्ट सर्टिफिकेट असेल, 712 एक्स्ट्रॅक्ट असेल, सगळ्या प्रकारचे दाखले, इन्कम सर्टिफिकेट असेल, सगळ्या प्रकारचे दाखले तुम्ही ऑनलाईन काढू शकतात, घरबसल्या काढू शकतात, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। तर आता आपण निवडतोय नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि हे निवडून झाल्यानंतर मी आता इथं प्रोसीड करतोय, क्लिक करतोय नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट या टॅबवरती। बघा आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला काय काय हवं, तर प्रूफ ऑफ आयडेंटिटी, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, वॉटर बिल चालतं, वोटर ID चालतं। याच्यापैकी जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल तो पुरावा तुम्ही इथं अपलोड करू शकता। त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस, मग पासपोर्ट, वॉटर बिल,
रेशन कार्ड, आधार कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, वोटर ID कार्ड, टेलिफोन बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, 7/12 उतारा, प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट हे तुम्ही प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणून वापरू शकता. अदर डॉक्युमेंट याच्यापैकी कुठलंही एक, मग प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट तुम्ही घरपट्टी भरता त्याचं प्रूफ तिथं जोडू शकता, प्रूफ ऑफ कास्ट ऑफ रिलेटिव्ह. आणि हे जे काही सगळं काही तुम्हाला दिलं आहे हे वाचायचं छानपैकी. यातलं जे काही तुमच्याकडे कागद, जो पेपर, जो पुरावा तुमच्याकडे अवेलेबल असेल तो अपलोड करायचा. मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स हे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी आहे. आधारमध्ये तुम्ही तुमचं डिक्लेरेशन अपलोड करू शकता, इन्कम प्रूफ तुमचा उत्पन्नाचा दाखला अपलोड करू शकता, ॲफिडेविट फॉर कास्ट तुम्ही कास्टसाठी जे ॲफिडेविट केलं ते अपलोड करू शकता, आणि प्रूफ ऑफ कास्ट फॉर सेल्फ म्हणजे तुमचा जातीचा दाखला तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. आणि हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला कंटिन्यू करावं लागणार आहे. प्रोसीड केलं आहे, पुढे आलो आहे तर बघा ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला सर्वप्रथम हा भरावा लागतो. याच्यात अगदी सोपी साधी माहिती असते ती भरायची. कुठलं मित्र कास्ट सर्टिफिकेट म्हणजे इथं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट परंतु रिन्यू आहे का ते तुम्ही सिलेक्ट करायचं. तुमची स्वतःची माहिती इथे ॲटो जनरेट होते. वडिलांचं नाव टाईप करा, ते इथं टाईप होतं. नंतर तुमचं ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही काय करता, सर्व्हिस करता की व्यवसाय करता, तुमचा आधार नंबर टाका. त्यानंतर तुमचा ॲड्रेस व्यवस्थित भरा. तुमचं रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ॲप्लिकँट म्हणजे वडिलांशी अर्जदाराचं नातं अर्थात मुलगा, आणि स्वतः असेल तर स्वतः करा. ॲड्रेस परमनंट आहे की नाही ते टिक करा. तुमची कास्ट डिटेल्स इथं भरा, बेनिफिशरी कास्ट कॅटेगरी डिटेल्स वगैरे इथं सिलेक्ट करू शकता तुम्ही. सगळ्या प्रकारच्या कास्ट इथे उपलब्ध आहे. जी तुमची कास्ट असेल ती टिक करा. नंतर कॅटेगरी ॲटो जनरेट होते. व्हॅलिडिटी ड्युरेशन तुम्हाला 1 वर्षासाठी नॉन क्रिमिनल हवं की 3 वर्षासाठी हवं ते तुम्हाला इथं टिक करायचं आहे. जनरली मी तर सांगेल तुम्ही 3 वर्षासाठीच दाखला काढावा कधी पण नॉन क्रिमिनलचा, म्हणजे 3 वर्ष परत आपल्याला परत दाखले काढायची गरज पडत नाही. प्रिव्हियस नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट डिटेल असेल, रिन्यू असेल तुमचं, रिन्युअल असेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तर इथं तुम्ही डिटेल भरा. बेनिफिशरीज फादर्स हजबंड डिटेल्स म्हणजे समजा एखादी स्त्री अर्ज करत असेल वैवाहिक तर तिच्या पतीची माहिती इथे भरू शकते. आणि एखादा व्यक्ती असेल तर ते आपल्या वडिलांची माहिती ते पूर्ण भरायची. वडिलांचं नाव, त्यांची डेट ऑफ बर्थ, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचं जेंडर तर ॲटोमॅटिक ते मेल येतं. ईमेल ID असेल तर आधार नंबर आणि नॅशनॅलिटी. त्यानंतर इन्कम सोर्स या जर तुम्ही 1 वर्षासाठी दाखला काढत असाल तर तुम्ही त्या वर्षाचा उत्पन्नाचं डिटेल इथं भरायचं आहे. मग तुम्हाला ॲग्रिकल्चर अँड रिलेटेड ॲसेट्स म्हणजे शेती व इतर पूरक व्यवसाय धंद्यांमधून मिळणारं उत्पन्न असेल, बिझनेस अँड अदर सोर्सेस असेल म्हणजे व्यवसाय करत असाल तुम्ही, सॅलरी अँड पेन्शन अदर रिसर्च म्हणजे तुम्हाला पगार मिळत असेल, पेन्शन मिळत असेल ती याची ते मिळणारं उत्पन्न इथं तुम्ही भरायचं आहे. आणि त्याची टोटल ॲटो जनरेट होते 3 वर्षांची. त्यानंतर ऑक्युपेशन अँड अदर डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट्स फॅमिली तुमच्या घरातील जे सदस्य आहे म्हणजे तुमची फादर म्हणजे वडील असतील, मदर म्हणजे आई असेल, स्पाऊस म्हणजे पत्नी असेल तर यांचे काय व्यवसाय करतात, कुठे व्यवसाय करतात तर त्यांची सॅलरी डिटेल्स वगैरे सगळं भरायचं आहे. टोटल ॲन्युअल इन्कम इथं ॲटो होतो जनरेट होईल. तुम्ही भरल्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग सगळं डिटेल्स भरायचं. आणि त्यानंतर सगळं भरून झाल्यानंतर इथं खाली दिलं आहे बघा, आर यू ॲन इन्कम टॅक्स पेई, यस नो. जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही नो म्हणाल. जर तुम्ही पगारदार असाल, नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल तर यस म्हणाल. आणि तुम्ही वेल्थ टॅक्स म्हणजे घरपट्टी वगैरे भरत असाल तर यस म्हणाल. आणि स्टुडंट असेल तर ऑब्व्हियसली ते नाही म्हणतील. अदर फॅमिली डिटेल्स मग इथं तुमचे आईची माहिती भरू शकता तुम्ही, भरावं लागेल. पत्नी असेल तर पत्नी आणि ते त्यांचा तालुका, जिल्हा हे सगळं भरायचं आहे. त्यानंतर अदर डिटेल्स मग आता तुम्ही इथं म्हणायचं आता रिझन काय असू शकतं, सिम्पल लॉजिक लावायचं. आता मी नॉन क्रिमिनल कशासाठी काढतोय तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट रिक्वायर्ड फॉर फर्दर एज्युकेशन ऑफ माय सन किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट रिक्वायर्ड फॉर सेल्फ म्हणजे स्वतःसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हवं आहे किंवा मुलाच्या शिक्षणासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हवं आहे. हे असं तुम्ही तिथं रिझन टाकायचं आहे आणि ते तुमच्या दाखल्यावरती रिफ्लेक्ट होणार. डू यू नीड ॲफिडेविट तुम्हाला ॲफिडेविट लागत असेल, ॲप्लिकेबल असेल तर येस म्हणा, नसेल तो नो म्हणा. आणि ॲग्रीमेंट तुम्हाला इथं टिक करायचं आहे, ॲक्सेप्ट इथं सेव्ह म्हणायचं. आणि सेव्ह झालं की तुमचा ॲप्लिकेशन प्रोसीड होईल, सबमिट होईल. एकदा तुम्हाला परत ते रिव्ह्यू करायला होतात, सगळी माहिती एकदा परत चेक करायला होतात, तपासायला होतात.
जर काही दुरुस्ती असेल, करेक्शन असेल तर ती करायची, नसेल तर शेव म्हणायचं. शेव म्हटलं की ते दाखला आपला पुढे प्रोसीड होतो. आणि दाखला पुढे प्रोसीड झाल्यानंतर तुमचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करावं लागतात. आणि सगळे डॉक्युमेंट अपलोड झाले की मेक पेमेंट. आणि मेक पेमेंट मग तुम्ही तिथं तुमचं UPI वापरू शकता, बँकेचं डेबिट क्रेडिट कार्ड वापरू शकतात, नेट बँकिंग वापरू शकता किंवा पेटीएमने पेमेंट करू शकतात. आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट जनरेट होते तुमच्या लॉग इनला. ती रिसिप्ट जपून ठेवा आणि 20 दिवसात तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्या लॉग इनला उपलब्ध होतो. तर मित्रहो, डॉक्युमेंटला नावं देताना स्मॉल लेटरमध्ये नावं द्या, कॅपिटल लेटरमध्ये नावं देऊ नका, अन्यथा तुमचे पुरावे अपलोड होणार नाही आणि मग तुम्ही बेजार व्हाल, तुम्हाला त्रास होईल आणि परत म्हणाल की डॉक्युमेंट अपलोड होत नाही आणि यावरती कोणी तुम्हाला सांगणार पण नाही. हे माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय की डॉक्युमेंटला स्मॉल लेटरमध्ये आणि थोडक्यात नावं द्या. दिलेल्या साईजमध्ये डॉक्युमेंट रिसाईज करा, गरज पडल्यास ऑनलाईन PDF कॉम्प्रेसर असतो, त्याने डॉक्युमेंट रिवाईज करा आणि अपलोड करा. मित्रांनो, आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला ऑनलाईन सर्व प्रकारचे दाखले काढण्यासाठी उपयोगी पडू शकतो. तरी कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करून कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.